नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ऊर्जा ज्या पद्धतीने कोर्टामध्ये सीसीटीव्ही फुटेज म्हणजे तो घराबाहेरचा व्हिडिओ, शिर्केंच्या घराबाहेरचा व्हिडिओ कशा पद्धतीने सादर करते आणि हर्षवर्धन त्याचबरोबर आमदार शिर्के आणि तिथं कोर्टात असलेल्या त्या विक्रांत आणि विक्रांतच्या मित्रांची बोलती बंद केलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण ऊर्जा ज्या पद्धतीने कोर्टामध्ये आज फॉरेन्सिक ऑफिसर त्याचबरोबर इन्स्पेक्टर मानेंनी सुद्धा इतके दिवस इन्स्पेक्टर माने म्हणत होते की मी तुमच्या बाजूने, पण कोर्टामध्ये इन्स्पेक्टर मानेंनी चक्क ऊर्जाच्या बाजूने साक्ष दिली, म्हणजेच सत्याच्या बाजूने साक्ष दिलेली आहे। कारण ऊर्जाने त्यांना जे प्रश्न विचारलेले होते आणि त्याचबरोबर इन्स्पेक्टर मानेंनी हेही सांगितलेलं होतं की माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा ते कॉपी आहे, त्याचं फुटेज आहे। हर्षवर्धन आणि त्याचबरोबर विक्रांत या दोघांच्या विरोधात आता अटक वॉरंट निघणार की काय अशी परिस्थिती कोर्टामध्ये निर्माण झालेली आहे। कारण दोनच व्यक्ती अशा आहेत की ज्यांना वाटत होतं की हे सीसीटीव्ही फुटेज कोर्टाच्या समोर येऊ नये। कोर्टाच्या समोर जर हे सीसीटीव्ही फुटेज आलं तर त्या दोन व्यक्तींना त्रास होणार होता आणि त्या दोन व्यक्ती म्हणजेच हर्षवर्धन जहागीरदार आणि विक्रांत शिर्के असं ऊर्जाने कोर्टाच्या समोर सांगितलेलं आहे आणि हर्षवर्धनची बोलती बंद केलेली आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आता ऊर्जा कोर्टाच्या समोर असते आणि कोर्टाच्या समोर आता ऊर्जाला सांगितलं जातं की पद्माची साक्ष ही ग्राह्य धरली जाणार नाही, पुरावा काय सांगा। तर ऊर्जा म्हणते की आहे, पुरावा आहे, जज आहे, तो म्हणजे सीसीटीव्ही फुटेज। आमदार दिग्विजय शिर्के यांच्या घराच्या बाहेर जेव्हा पद्मा पळत होती तेव्हा तिच्या मागे विक्रांत शिर्के लागलेला होता आणि ते सीसीटीव्ही फुटेज कॅप्चर झालेलं आहे। आणि ते सीसीटीव्ही फुटेज कॅप्चर झालेलं आहे ते म्हणजे त्यांच्या घरासमोर असलेला कर्नल पाटेकर यांचा बंगला आहे आणि त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ते फुटेज कॅप्चर झालेलं आहे। आता हे ऐकल्यानंतर सगळेजण पाहतच राहतात। सगळ्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, ऊर्जा सांगते ते काय आहे। आणि त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजे आता तो व्हिडिओ कोर्टाच्या समोर सादर केला जातो। आता फुटेज स्क्रीनवरती दाखवलं जात असतं, पण आता पुन्हा सगळ्यांना धक्का बसतो की त्या स्क्रीनवरती फुटेज दिसतच नाही। कारण व्हिडिओ ब्लँक असतो तेव्हा हर्षवर्धन गालातल्या गालात हसतो। कारण हर्षवर्धन जहागीरदारनेच हे सगळं कांड केलेलं असतं। हर्षवर्धन जहागीरदारनेच हे जे फुटेज आहे ते फॉरेन्सिक लॅबला जेव्हा गेलेलं होतं, कारण सर जेव्हा कामानिमित्त बाहेर गेलेले होते तेव्हा ते फुटेज जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे, करप्ट करण्यात आलेलं आहे, डिलीट करण्यात आलेलं आहे। आणि ऊर्जाने हुशारीने ही गोष्ट सर्वांच्या समोर आणलेली असते। ऊर्जाने असली हुशारी दाखवली आहे प्रेक्षकांनो, विचारच करू शकत नाही अशा पद्धतीने ऊर्जाने आता पुढचा डाव खेळलेला असतो। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रभाकर आणि शैलजा बोलत असतात। शैलजा म्हणत असते की मला काही माहिती नाहीये, मला सांगा काय करायचंय आणि तुम्ही का कोर्टात गेलेला नाहीयेत आज। तेव्हा प्रभाकर म्हणत असतो तू विसरतेस का, हे फोटोज आणि व्हिडिओज आहेत ते बघ, आपण हे घर सोडून जातोय। मी काही घर बघितलेले आहे, तिथून कोर्टही जवळ आहे, त्याचबरोबर हॉस्पिटल, मेडिकल, बाजार या सगळ्या गोष्टी जवळ आहेत, तूही एकदा बघून घे आणि फायनल करायचं आहे असं सांगितलं जात असतं। आणि तेव्हा मात्र शैलजा म्हणते मी कुठेही येणार नाही, हे घर आपलं आहे आणि हे घर सोडून आपण कुठेही जायचं नाही। आणि असंही सत्याच्या मार्गावर चालून तुम्ही असे काय कमवले हो आणि किती पैसे कमवलेत तुम्ही ते सांगा मला। कारण तुम्ही जे काही कमवलेलं आहे ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे। आणि त्याचबरोबर आत्ता मी या घरातून बाहेर येणार नाही, एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीवरती, एवढ्या सगळ्यावरती ते दोघं जण हात मारणार आणि माझ्या मुलींनी काय करायचं, माझ्या मुलींनी काय तोंड बघत बसायची असं ती सांगत असते। तेव्हा मात्र प्रभाकर म्हणत असतो की एवढा अपमान झाल्यानंतर तो अपमान घेऊन इतके दिवस आपण या घरात राहतोय, हीच आपली चूक झालेली आहे, खरं तर त्या रात्रीच हे घर सोडायला हवं होतं असं तो सांगत असतो। त्यासोबतच आता कोर्टामध्ये पाहायला मिळतं की हर्षवर्धन उठतो आणि सांगू लागतो की हा फक्त वेळ काढूपणा चालू आहे, कारण यांच्याकडे कोणतंही फुटेज नाहीये, यांच्याकडे कुठलीच गोष्ट नाहीये आणि ते कोर्टाला दाखवूही शकत नाहीत असं हर्षवर्धन सांगत असतो।
तेव्हा तो म्हणत असतो की काय झालं सांगा जज साहेब, कारण यांना तुम्ही परवानगी दिलेली होती. हा व्हिडिओ ब्लँक आहे, म्हणजेच कोणताही फुटेज नाही आणि कोणताही पुरावा नाही. तेव्हा ऊर्जा म्हणते की साक्षीदार आहे. ज्यावेळी आम्ही हे फुटेज घेतलेलं आहे, कर्नल पाटेकर यांच्या घरातून हे फुटेज घेतलेलं आहे. कर्नल पाटेकर यांना आपण साक्षीसाठी बोलवू शकतो. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की त्यांची साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही. म्हणजे हर्षवर्धनला जरा जास्तच कळत असतं प्रेक्षकांनो. हर्षवर्धन सांगतो की त्यांची साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की ठीक आहे. मग आता इन्स्पेक्टर माने हे माझे दुसरे साक्षीदार आहेत. इन्स्पेक्टर माने त्यावेळेस तिथं होते आणि त्यांनी स्वतः पाहिलेलं आहे. इकडे घरी मात्र आता पूर्वाची अवस्था वाईट झालेली असते. ऊर्जाच्या केसचं काय होईल आज? ऊर्जा बरी तर असेल ना? सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील ना? ऊर्जा केस लढू शकेल ना व्यवस्थित? तेव्हा शेजारच्या काकू तिथे आलेले असतात. त्या म्हणत असतात, अगं पूर्वा काळजी करू नकोस, अगं सगळं व्यवस्थित होणार आहे. ऊर्जा आहे आपली ऊर्जा, अख्ख्या चाळीला कॉन्फिडन्स आहे तिच्याबद्दल, काही होणार नाहीये, तू उगीचाच विचार करतेस तिच्याबद्दल चुकीचा, असं काकू सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे पूर्वा म्हणत असते की मला काल तिच्याशी बोलायचं होतं पण बोलणं झालंच नाहीये. नेमका फोन दिव्याने उचलला आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत. आज सकाळी मला वाटलेलं ती फोन करेल पण तिचा फोनच आला नाही. तेव्हा काकू तिला सांगत असतात की हे बघ पूर्वा, अजिबात काळजी करायची गरज नाही. काहीही झालं तरीही आज कोर्टाच्या समोर आपली मुलगी जी आहे ती जबरदस्त पद्धतीनेच लढणार आहे. त्यामुळं अजिबात काळजी करायची गरज नाही, कारण ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार आहेत, असं त्या सांगत असतात. पूर्वाला मात्र काळजी वाटत असते. पूर्वाला माहिती असतं की याआधी काय झालेलं आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत, तिच्या बाबांच्या बाबतीत काय झालेलं होतं, हे सगळं माहिती असतं. त्यानंतर इकडे आपण पाहतो की आता ऊर्जा सगळ्यांच्या समोर बोलत असते. सगळ्यांच्या समोर या गोष्टी चालू झालेल्या असतात आणि त्याचबरोबर ऊर्जा आता सगळ्यांच्या समोर सांगते की इन्स्पेक्टर माने, जेव्हा आम्ही CCTV फुटेज ताब्यात घेतलेलं तेव्हा इन्स्पेक्टर माने तिथं होते. मला त्यांना कोर्टामध्ये इथं साक्षीसाठी बोलवायचं आहे. इन्स्पेक्टर मानेंना बोलवलेलं असतं. इन्स्पेक्टर मानेंना हे सगळेजण खुणवत असतात की नाही, आता तुम्ही काही बोलू नका, काहीच सांगू नका. पण कोर्टामध्ये गेमच पलटी होतो प्रेक्षकांनो. म्हणजे मला सुद्धा सुरुवातीला असं वाटलं की नाही, आता इन्स्पेक्टर माने काय बोलणार, कारण हा इन्स्पेक्टर माने तोच आहे जो माणूस इकडे ऊर्जाच्या बाबतीतल्या केसमधली सगळी माहिती तो हर्षवर्धन जहागीरदारला देत होता आणि आता तोच माणूस इथे बोलायला आलेला असतो. ऊर्जा म्हणत असते की इन्स्पेक्टर माने, मला सांगा, ज्यावेळेस आपण मिस्टर पाटेकर यांच्या घरी गेलेलो होतो तेव्हा तुम्ही तिथे होतात, तेव्हा आपण तिथून फुटेज ताब्यात घेतलेलं का? तेव्हा इन्स्पेक्टर माने सांगतात की हो. तेव्हा ऊर्जा सांगते की आणखी काही गोष्टी? तेव्हा मात्र इन्स्पेक्टर माने सांगतात की हो, आपण ते फुटेज ताब्यात घेतलेलं आणि फॉरेन्सिक लॅबलाही पाठवलं होतं. आत्ताही माझ्याकडे ते फुटेज माझ्या मोबाईलमध्ये आहे. मग ऊर्जा पुढचा प्रश्न विचारते, तुम्ही त्या फुटेजमध्ये पाहिलं होतं का विक्रांतला? तेव्हा तो म्हणतो की हो, मी त्या फुटेजमध्ये विक्रांतला पाहिलं होतं. आता मात्र प्रश्न उभे राहिलेले असतात की करायचं काय, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात. विक्रांतला तर इन्स्पेक्टर मानेंनी पाहिलेलं होतं आणि हे सांगितलं जातं. इकडं घरी शैलजा आणि प्रभाकर आलेले असतात. प्रभाकर कोर्टात चाललेलं असतं. तेव्हा मात्र आईसाहेब तिथं असतात. त्या म्हणत असतात की काय रे प्रभाकर, आज हर्षवर्धनची त्याचबरोबर ऊर्जाची इतकी महत्त्वाची केस आहे आणि तू गेलेला नाही आहेस आज, म्हणजे काय चाललंय काय तुझं हे सगळं, असं आजीसाहेब विचारत असतात. तेव्हा मात्र प्रभाकर म्हणत असतो की नाही, मी नाही गेलेलो. हे ऐकल्यानंतर आता प्रभाकरच्या बाबतीत इकडे आजीसाहेबांचं असं म्हणणं असतं की का नाही गेलास, म्हणजे आजपर्यंत कधीच असं झालेलं नाही आहे. त्यावरती प्रभाकर सांगतो की मी जागीरदार असोसिएट सोडलेली आहे, यामुळे मी दादाबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही. हे ऐकल्यानंतर आजीसाहेबांना तर धक्का बसलेला असतो. त्या म्हणत असतात काय? शैलजा तिथं असते. शैलजा म्हणत असते खरं तर त्या दिवशी जे काही घडलंय ना तुमच्याबद्दल आणि यांच्याबद्दल, भाऊजी जे काही बोलत होते ते ऐकल्यानंतर मला या घरात राहायची इच्छा राहिलेली नाहीये. आता मात्र प्रभाकर शैलजाकडे पाहत असतो, म्हणजे हिचं काय चाललंय, आगीत तेल ओतायचं काम करत असते हे तर माहिती आहे, पण आज हे वेगळंच चाललंय हिचं, असा प्रभाकर विचार करू लागतो. तेव्हा मात्र आजीसाहेब म्हणत असतात की म्हणजे काय चाललंय तुमच्या दोघांचं, कळेल का मला?
आणि मग मात्र प्रभाकरला आजीसाहेबांनी विचारल्यानंतर प्रभाकर उत्तर देतो की नाही, कारण आम्ही हे घर सोडून जाणार आहोत. हे ऐकल्यानंतर आजीसाहेब म्हणतात, बाद झालं. काय आदर्श ठेवणारे दुसऱ्या मुलांसमोर? 2 मुलं आहेत, त्यांनी काय आदर्श घ्यायचा तुमच्या दोघांचा? आणि हे अजिबात होणार नाही. आणि शैलजा, तू तर गप्पच बस. तू फक्त आणि फक्त आगीत तेल ओतायचंच काम करत असते. त्याच्यामुळं तू काहीच बोलू नको, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, असं सांगितलं जातं. आता मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं कोर्टामध्ये, आता सगळेजण पाहत असतात पुढे काय होणार आहे, नक्की ऊर्जा काय बोलणार आहे. आणि मग इन्स्पेक्टर मानेंनी तर आता बँडच वाजवून टाकलेलं असतो, यांना कळायचं बंद झालेलं असतं. इन्स्पेक्टर मानेंनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की हो, मी ते फुटेज पाहिलेलं होतं आणि त्याची मोबाईलमध्ये कॉपी आहे. त्यावरती हर्षवर्धन जहागीरदार उठतात आणि म्हणतात की असं कुठल्या पण व्हिडिओला तुम्ही फुटेज म्हणून सादर करू शकत नाही. ऊर्जा म्हणत असते की मला माहिती आहे ते नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे, तेही माझ्या लक्षात आलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फुटेज जे आहे ते गायब होणार, घाण होणार याची मला खात्री होती आणि म्हणूनच मी या सगळ्या गोष्टी बोलत आहे. आता मात्र इकडे ऊर्जा म्हणते की महत्त्वाची गोष्ट, फॉरेन्सिक ऑफिसर कारण सर यांना मी इथे साक्ष देण्यासाठी बोलवत आहे. मग ऊर्जाने कारण सरांना बोलवलेलं असतं. कारण सर तिथे येतात आणि ऊर्जा कारण सरांना विचारते. ती म्हणते की सर, मला काही गोष्टी विचारायच्या आहेत. कारण सर म्हणतात की बोला. कारण सरांना ती प्रश्न विचारते आणि मग कारण सरांना ती म्हणते की आपण जे CCTV फुटेज आहे त्याची हॅश व्हॅल्यू काढलेली होती, तुम्ही त्याबद्दल सांगू शकाल का? म्हणजे आत्ता मला सांगा की इथं तर ही फाईल ब्लँक आहे, मी फॉरेन्सिक लॅबला ती फाईल पाठवलेली होती आणि ती तुमच्याकडे आलेली होती आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. मग आपण जी व्हिडिओची हॅश व्हॅल्यू काढलेली होती त्याच्या बाबतीत मला सांगू शकाल का? कारण सर म्हणतात की हो. आणि कोर्टाला सांगू शकाल का? तर हॅश व्हॅल्यू, एखाद्या व्हिडिओची हॅश व्हॅल्यू निकालणं म्हणजे नक्की काय आहे हे आता ऊर्जा सांगत असते. तर डिजिटल प्रिंट व्हॅल्यू असते. म्हणजे जर का त्या व्हिडिओमध्ये, त्या फाईलमध्ये कोणताही फेरफार केला, बदल केला तर ती फाईल जी आहे ती हॅश व्हॅल्यू चेंज होते, अगदी थोडासा बदल जरी झाला तरी. मग ऊर्जा म्हणते की मला या गोष्टीची खात्री होती आणि म्हणूनच मी आधीच या सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवलेली होती आणि हे फुटेज मी कोर्टाच्या समोर सादर करत आहे. जर का हॅश व्हॅल्यू काढलेली असेल तर कोर्टाच्या समोर जर का मी फुटेज सादर केलं तर त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही, कारण मी काढलेली हॅश व्हॅल्यू आणि त्याचबरोबर ही असलेली हॅश व्हॅल्यू ह्या दोन्हीही एकच असणार आहेत आणि त्या व्हिडिओची हॅश व्हॅल्यू आणि या व्हिडिओची हॅश व्हॅल्यू याच्यामध्ये चेंज नसेल, असं ऊर्जाने स्पष्टपणे सांगितल्यानंतर आता सगळेजण तिथं पाहत असतात. आणि आता मात्र ऊर्जा म्हणते की मला ते फुटेज दाखवायचं आहे. इतके दिवस जो हर्षवर्धन सगळ्यांना ओरडून सांगतोय की तिथं विक्रांत घरात नव्हता आणि जेव्हा आता ते CCTV फुटेज प्ले केलं जातं तेव्हा मात्र हर्षवर्धन त्याचबरोबर विक्रांत या सगळ्यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात, कारण त्यांना कळायचंच बंद झालेलं असतं. त्यांना कळून चुकलेलं असतं की आपण काय करून बसलोय. कारण काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये जो विक्रांत अडकणार असतो त्याचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. शेणखतानं या माणसाला लाज वाटलेली नाही आहे आणि आता मात्र कोर्टामध्ये जायचं म्हणलं की तोंड लपवून जावं लागतं, अशी त्याची अवस्था झालेली आहे. तेव्हा मात्र आता ऊर्जाने सगळ्यांच्या समोर या गोष्टी केलेल्या असतात आणि हर्षवर्धन पाहतच राहतो. ऊर्जाने आता क्लिअर केलेलं असतं आणि त्या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत असतं ते म्हणजे तिथून विक्रांत शिर्के बाहेर येतोय. आता मात्र सगळेजण तिथं असतात. मग हे जे फुटेज आहे ते करप्ट कोणी केलं, ही फाईल जी आहे ती बदलली कोणी, तर या सगळ्या मागे दुसरं तिसरं कोणी नसून ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार किंवा विक्रांत शिर्के, कारण या फुटेजमुळे त्यांनाच त्रास होणार होता आणि ऑब्व्हियसली मला अशी खात्री आहे की त्या दोघांपैकी कोणीतरी एकाने हे सगळं केलेलं आहे असं सांगितलं जातं. आणि आता मात्र सगळेजण पाहत राहतात. हर्षवर्धन चिडतो, कारण हर्षवर्धनचं नाव घेऊन ऊर्जा बोलत असते आणि आज कोर्टामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं असतं की हर्षवर्धनची बोलती बंद झालेली असते आणि त्याचबरोबर ऊर्जा मात्र नुसती चमकतच राहत होती. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.